इथे जाऊ जय शिवराय माझी फॅमिली. बघा मी इथे हिरवे मूग भिजवून वाटून घेतले. याच्यामध्ये मी वाटताना हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं वगैरे पण आपण टाकू शकतो, कोथिंबीर असली तरी टाकू शकतो. असं वाटताना मी त्याच्यामध्ये घातलं आणि बारीक केलं. इकडे बघा बनवायला ठेवला आहे डोसा. जेव्हा मुले कडधान्य वगैरे खात नाही तेव्हा त्यांना अशा प्रकारे आपण पौष्टिक घालू शकतो डोसा प्रकार. हो, तर असा खूप छान क्रिस्पी डोसा किंवा पॅन चांगला पाहिजे, बारीक क्वालिटीचा, आणि ह्याला फक्त साबणाने धुवायचं म्हणजे हे तवा खराब होत नाही. कात्या वगैरे लावायचं. शेकतोय पूर्ण निघाला. खूप छान क्रिस्पी होऊन असतो भाजायचं दोन्ही बाजूने. इथे मूग पडले तशा प्रकारे भिजले होते, काय काय वाळले पण होते. पाणी टाकून थोडंसं बारीक करायचं, जास्ती पाणी पण नाही घालायचं. मग तर मी पडले असं खूप क्रिस्पी झालं आहे. खमंग भाजून घ्यायचा आणि त्याच्याबरोबर आपण ओल्या खोबऱ्याच्या, नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी बनवू शकतो. त्याच्यामध्ये काय घालायचं, थोडासा अद्रकचा तुकडा, 2-3 लसणाच्या कुड्या, जिरं आणि नमक फिरवून घ्यायचं आणि जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची चटणी. खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची सेम तशीच आहे. ज्या ठिकाणी आपण खोबरं वापरतो त्या ठिकाणी शेंगदाणे वापरायचे. खमंग भाजून त्याची पाले काढायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या मुलं खूप नखरे करतात, मटकी वगैरे खात नाही, मूग खात, तर आपण अशा प्रकारे त्यांना खाऊ घालायचं. तर ह्या दीदीचा डोसा, मूग डोसा आवडल्यास नक्की 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद माझी फॅमिली. आणि नवरात्री जवळ आले, सगळ्यांना खूप शुभेच्छा. सगळ्यांची तयारी चालू असेल. माझ्या छोट्या मोठ्या दीदी सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. दादांना धन्यवाद. आवडल्यास नक्की नक्की सबस्क्राईब करा दीदीला. असं गरम गरम खूप छान लागतं. आणि असं पॅन असलं ना, कमी तेलात सुद्धा डोसा सुटतो. धन्यवाद.